गोदावरीचा उगम आणि 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक ज्योतिर्लिंग असलेल्या त्र्यंबकेश्वरमधून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नगर परिषद निवडणुकीच्या प्रचाराचा शुभारंभ केला। काल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्र्यंबकेश्वराची आरती करून त्र्यंबकेश्वर नगर परिषदेचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार कैलास घुले यांच्या प्रचारार्थ सभा घेतली। यावेळी त्यांनी कैलास घुले हे उच्च शिक्षित आहेत, अनुभवी आहेत, त्यांनी याआधी अनेक कुंभमेळे बघितले। असा उच्च शिक्षित उमेदवार आपण दिला असून आपल्या पुढील चांगल्या भविष्यासाठी त्यांच्या पाठीशी उभं राहूया असं सांगत कैलास घुले यांना प्रचंड मताने विजय करायचं आवाहन केलं। आज मला आनंद आहे की श्री कैलास घुले यांच्यासारखा एक उमेदवार हा आपण त्र्यंबकमध्ये दिलाय, जे अनुभवी आहे, जे इंजिनियर आहेत, जे यापूर्वीचे अनेक कुंभमेळे ज्यांनी बघितलेले आहेत, पूर्वीही मंदिरचे ट्रस्टी होते, आजही ट्रस्टी आहे। एक प्रकारे कामाचं विजन, कामाची दृष्टी असलेला अशा प्रकारचा एक उमेदवार आपण आणि आपले सगळे इतर नगरसेवक पदाकरता उमेदवार दिले आहेत। मी या निवडणुकीमध्ये कोणावर टीका करण्याकरता आलो नाही, कोण कमी कोण जास्त हे सांगण्याकरता आलो नाही, तुम्हाला एवढीच विनंती करण्याकरता आलो आहे। देशाचे प्रधानमंत्री माननीय नरेंद्र मोदीजी यांनी आपल्याला मंत्र दिला आहे, विकास भी और विरासत भी। विकास आणि संस्कृती या दोन्ही गोष्टी सोबत चालल्या पाहिजेत। हा मोदीजींचा मंत्र आहे, हा आमचा वारसा आहे, सनातन वारसा आहे। आमची वारसा स्थळं ही उत्तम असली पाहिजेत आणि मोदीजींनी ती वारसा स्थळ उत्तम करून दाखवली। आणि आज या कुंभाच्या निमित्ताने संपूर्ण जगातनं आमच्या नाशिकमध्ये आणि आमच्या त्र्यंबकेश्वरमध्ये त्या ठिकाणी सनातनला मानणारे असे करोडो करोडो लोक येणार आहेत। आणि म्हणून आपली नगरी सुसज्जित ठेवायची आहे, पण केवळ तेवढ्या पर्वापुरतं ती सुसज्जित ठेवायची नाही, तर भविष्याकरता देखील त्र्यंबक नगरीत आल्यानंतर एक पावित्र्य वाटलं पाहिजे। आपण एका पवित्र नगरीमध्ये आलो आहोत ही भावना तयार झाली पाहिजे। आणि त्यासोबत इथल्या नागरिकांच्या ज्या मूलभूत सोयी आहेत, या ठिकाणी पिण्याचं पाणी असेल, कचऱ्याचा निचरा असेल, सांडपाण्याची व्यवस्था असेल, या ठिकाणचे शिक्षण आरोग्याचे प्रश्न असतील, असे सगळे प्रश्न निकाली काढून इथल्या सामान्य माणसाचं जीवनमान हे वाढलं पाहिजे, या दृष्टीनं आम्हाला काम करायचं आहे। आणि म्हणूनच मी सांगितलं, मला कोणावर टीका करायची नाही, कोणाच्या विरोधात मतं मागायची नाही, मला तुम्हाला मतं याकरता मागायची आहे की तुमच्या स्वप्नातलं त्र्यंबकेश्वर तयार करण्याकरता मला या ठिकाणी प्रभू शिवशंकराचा आशीर्वाद घ्यायचा आहे आणि तो आशीर्वाद तुमच्या मतांनी मला मिळणार आहे। या ठिकाणी कैलास घुलेजी असतील, आपली सगळी टीम असेल, यांच्या पाठीशी ताकदीनं मला उभं राहायचं आहे आणि आपण काय परिवर्तन घडवू शकतो हे मला दाखवून द्यायचं आहे। बंधू भगिनींनो, मगाशी गिरीश भाऊंनी सांगितलं, आम्ही सकारात्मक प्रचार करतो, आमचे विरोधक नकारात्मक प्रचार करत सांगतात की कुंभच्या नावावर तुमची घरं तोडणार, कुंभच्या नावावर तुमची दुकानं तोडणार। खरं म्हणजे मला स्पष्टपणे सांगितलं पाहिजे की या ठिकाणी कोणालाही विस्थापित करण्याकरता आम्ही आलेलो नाही। कैलास घुले यांच्यासारखं सुशिक्षित इंजिनियर आणि अनुभवी नेतृत्व हे त्र्यंबकेश्वरचा कायापालट करेल असा विश्वास देखील यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला। दरम्यान राज्याचे जलसंपदा व आपत्ती व्यवस्थापन तथा कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन, आमदार सीमा हिरे, आमदार राहुल ढिकले, भाजप प्रवक्ते लक्ष्मण सावजी यासह त्र्यंबकेश्वर इगतपुरी नगर परिषदेचे अधिकृत उमेदवार उपस्थित होते। 9 न्यूज महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी इसाक कुरेशी, नाशिक।